बघ दाद्या, मला माझ्या हिश्श्याचे पैसे पाहिजेत. मला बाकीचं काहीच माहित नाही. तू जर माझ्या हिश्श्याचे मला पैसे नाही ना दिलेस तर नाईलाजाने मला केस करावी लागेल. अगे तुझ्या भावाचं तुझं काय झालं एवढं का त्याला टोकाचं बोलू राहिली? अहो सासूबाई, तुम्हाला माहितीये का, माझ्या भावाने जमीन विकली आणि त्याचे खूप सारे पैसे आले त्याच्याकडं, म्हणून मी माझा हिस्सा मागतीये. अच्छा असं आहे होय. जमिनीचे एवढे पैसे आलेत होय. मग तर तू तुझा हिस्सा हिजव्या घेऊन टाक लवकरच. पण मला एक सांग, मध्ये तुझी आई आजारी पडली होती तेव्हा तिच्या दवाखान्याला किती खर्च आला होता ग? 5 लाख रुपये. अच्छा, ते 5 लाख रुपये तू भरले का तुझ्या भावानी ग? भावानेच भरले होते. अच्छा, म्हणजे तू काहीच नाही भरले, सगळे त्यानेच भरल्या. चल जाऊ दे, असू दे. पण तुला एक प्रसंग आठवतोय का, जेव्हा बघ तुझ्या नवऱ्याला जॉब लागत होता आणि त्यावेळेस तिथं म्हणले 2-4 लाख रुपये भरावं लागते. मग तेव्हा तुझ्या भावाने किती मदत केली होती? तेव्हा त्याने 2 लाख रुपये बघ बोलल्या तू बोलली नाही तर लगेच दिले ना. आणि आपण ते रिटर्न देत होतो आता, तर त्यांनी घेतले का? काय म्हणला, नको माझ्या बहिणीसाठीच आहेत. बराबर ना? असा सोन्यासारखा भाऊ आहे तुझ्या पाठीमाग. ह्या भावाला पैसे मागायला तुला लाज नाही वाटत का? प्रत्येक वेळेस काही खर्च झाला की तो तुझ्या पाठीमाग उभा राहतो. तुझ्या आईच्या हॉस्पिटलला एवढं बिल आलं त्याने भरलं, तू 1 रुपया नाही दिला. झाला असेल ग त्याच्यावर कर्ज, मग विकली असेल त्याने शेती. मग त्या भावाला लगे तुम्ही हिस्सा मागता? त्याच्या मागं बी किती आई वडिलांचा खर्च आहे, मुलांचा खर्च आहे, घर चालवणं, किती खर्च येतो घरामध्ये माहिती आहे ना. आणि अशा भावाला हिस्सा मागाल तुम्हाला लाज नाही वाटली? अगं हिस्सा कोणाला मागावा? जो भाऊ बहिणींना पाहत नाही, आई वडिलांना सांभाळत नाही, तशा नालायकाला हिस्सा माग ना. पण अशा एवढ्या चांगल्या भावाला कधीच नाही. माझा एवढा चांगला भाव, तरी मी त्याला हिस्सा मागून खूप मोठी गलती केली. खरंच चुकलं माझं. हॅलो दाद्या, माझं चुकलं. मला काही नको तुझा हिस्सा बिस्सा. तू एवढा चांगला भाव आहेस माझा, मला फक्त तेवढंच पाहिजे, अजून काहीच नको. तू फक्त आई वडिलांची काळजी घे, मला तेवढंच पाहिजे. हां.